नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 21 नोव्हेंबर 2021 रोजी जे टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यांचा पेपर 1 आणि पेपर 2 झाला होता, याची संभाव्य उत्तरसूची आपण दिली होती। पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी काल उत्तरसूची दिलेली आहे। ती उत्तरसूची आणि आपण दिलेली उत्तरसूची यांच्यामध्ये किती तफावत आहे, कोणते बरोबर आलेले, कोणते चुकलेले आहे, कोणते चुकलेले कोणते बरोबर आहे, आणि मी दिलेली उत्तरसूची व आयोगाने दिलेली उत्तरसूची यांच्यामध्ये किती फरक आहे हे आपणास समजून येईल। आपण प्रश्न क्रमांक 1 पासून शेवटपर्यंत पाहणार आहोत। जिथे जिथे बदल झालेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्याकडे जो सेट आहे तो सेट सी आहे। आपण पहिल्यांदा पेपर 1 पाहणार आहोत जो पहिली ते 5वीचा आहे। माझ्याकडे जो सेट आहे तो सेट सी आहे। तुम्ही तुमचा सेट कोणता आहे तो घ्या, प्रत्येकाचा सेट वेगळा आहे। ए बी सी डी असे 4 सेट होते, माझा पेपर सेट सी आहे। प्रश्न पहिला मराठी मधला आहे, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही। तुमच्या सेटमध्ये हा प्रश्न कोठे आहे तेथून शोधून घ्या आणि ही आन्सर की चेक करायला तुर्तास चालू करा। आणि आता ही आन्सर की मी चेक करताना तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही। जिथं आयोगाने आणि मी दिलेल्या आन्सर मध्ये बदल झालेला आहे तेवढा फक्त मी तुम्हाला सांगेल, त्याप्रमाणे तुम्ही चेक करून घ्या। मराठी मधला जो प्रश्न आहे 18वा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे। ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला। मी दिलेलं उत्तर होतं 1 नंबरचं, म्हणजे तिथे प्रश्नार्थक चिन्ह यायला हवं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे। आता आणखीन एक मराठीमध्ये त्याने दुसरं उत्तर दिलेलं आहे। 30 क्रमांकाचा प्रश्न आहे मराठी मधला। आता थोड्या वेळात कार्यक्रमाला सुरू करूया। याच्यामध्ये मी उत्तर दिलं होतं ऑप्शन क्रमांक 1, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी उत्तर दिलेलं आहे क्रमांक 2, कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम असं। म्हणजे मराठीमध्ये फक्त 2 बदल झालेले आहेत, प्रश्न क्रमांक 18 आणि प्रश्न क्रमांक 30 मध्ये। इंग्रजीमध्ये 35 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, चूज द करेक्ट ॲटोनॉम्स ऑफ द गिव्हन वर्ड, मी तिथं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे असं सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतरचा इंग्लिशमध्ये जो बदल झालेला प्रश्न क्रमांक 55 आहे, इन द डिटर्मिनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन, याच्यामध्ये मी ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे असं सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे इंग्लिशमध्ये 2 प्रश्नांमध्ये बदल झालेला दिसून येतो।
आता मानसशास्त्राच्या बाबतीत पेपर सेट सी जो आहे त्याच्यामधला 65वा प्रश्न, याच्यामध्ये मी ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे असं सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. तसंच प्रश्न क्रमांक 67 याच्यामध्ये मी ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे असं सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हेच बरोबर आहे. त्यानंतर मानसशास्त्रामध्ये जो बदल झालेला दिसून येतो तो 72वा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी 72च्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं होतं समावेशन, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आत्मसातीकरण. आता यानंतरचा जो बदल आहे प्रश्न क्रमांक 74 मध्ये मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. मी याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दिलं होतं, पण आयोगाचं म्हणणं आहे ऑप्शन क्रमांक 2. पण तुम्हाला जर तुमचंच उत्तर बरोबर वाटत असेल आणि ते तुमच्यासोबत एकदम प्रूफ असेल म्हणजे ते उत्तर एकदम 100% बरोबर आहे, तर तसं प्रूफ तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर किंवा इथे कमेंट बॉक्समध्ये टाका. आता त्यानंतर जो बदल आहे प्रश्न क्रमांक 87 मध्ये आहे मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खालील दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. मी याच्यामध्ये उत्तर दिलं होतं परिपक्वतेचं ऑप्शन क्रमांक 2, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं म्हणणं आहे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता यानंतर आणखीन एक बदल आहे प्रश्न क्रमांक 88 मध्ये. आता याचं उत्तर ह्यांनी असं का दिलेलं आहे ते मला समजत नाहीये. तुम्हाला याचं उत्तर समजलं असेल, याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तो सांगा, म्हणजे आपल्याला ते परीक्षा परिषद यांच्या पुढे ते मांडता येईल. आता मानसशास्त्रामध्ये प्रश्न क्रमांक 65, प्रश्न क्रमांक 67, प्रश्न क्रमांक 74, प्रश्न क्रमांक 87 आणि प्रश्न क्रमांक 88 याच्यामध्ये बदल झालेला आहे, तो तुम्ही चेक करून घ्या. आता गणिताच्या बाबतीत पाहायचं झालं तर प्रश्न क्रमांक 92 जो आहे त्याचं मी उत्तर 4 क्रमांक सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे ते प्रश्न क्रमांक 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 92 जो आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. मी पेपर 1 मधील सी सेट बाबत बोलत आहे. प्रश्न क्रमांक 101 वाचं मी ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर दिलं होतं, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर गणितामध्ये आणखीन एक प्रश्न क्रमांक चेंज झालेला आहे. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थिती शेकडा कितीने जास्त आहे. याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 1 दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ते तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे असं गणितामध्ये 92, 101 आणि 114 अशा 3 याच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. आता परिसर अभ्यासाच्या बाबतीत प्रश्न क्रमांक 122 याचं उत्तर मी कान्होजी जेदे असं दिलं होतं, बाजी घोरपडे असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी दिलेलं आहे.
त्यानंतर 133वा प्रश्न, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? याचं उत्तर कर्नाटकचे पठार आहे. हे उत्तर 100% बरोबर आहे. मी असं टेलिग्रामवर सुद्धा सांगितलं होतं, पुराव्यासहित दिलं होतं. हे 10वीच्या पुस्तकातली आहे. याच्यानंतर 141वा प्रश्न आहे, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारे घटक खालीलपैकी कोणते? याचं ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. दोन्ही अ आणि ब. मी फक्त ब असं बरोबर दिलं होतं. त्यानंतर आणखीन एक बदल आहे, परिसंस्थेतील विघटक हा खाली अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात? याचं उत्तर मी सातमीकरण दिलं होतं, पण याचं आयोगाने उत्तर संक्रमण असं दिलेलं आहे. तर परिसर अभ्यासाच्या बाबतीत 122, 133, 141 आणि 144 असे 4 बदल झालेले दिसून येतात. आता तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक आन्सर की मध्ये उत्तर वेगवेगळं दिलेलं असू शकतं. तुमचं म्हणणं जे बरोबर असेल, तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम असेल, तुमचं उत्तर बरोबर असेल, त्याचा पुरावा द्या, टेलिग्रामवर टाका किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्नासहित पेपर सेट कोणता आहे, कोणता प्रश्न आहे त्याच्या सहित सांगा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर ॲक्शन घेता येईल.